नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काही गोष्टी होतील. काय होतील, काय नाही होतील, काय करावे, काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुमचीही मिथुन राशी असेल तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिथुन राशीचे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याचे थोडक्यात राशी भविष्य सांगणार आहे. तर मित्रांनो, हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस कार्यात जरी अडचणी आल्या तरी उत्तरार्ध म्हणजे आठवडा संपेपर्यंत तुमच्या मनाप्रमाणे सगळं काही होईल. आठवड्याच्या सुरुवातीस कारकीर्द, व्यवसाय यासाठी दूरवरचे किंवा जवळचे प्रवास होऊ शकतात. या दरम्यान ऋतुजन्य विकाराप्रती सतर्क राहावे, तब्येतीची काळजी घ्यावी. आपली दिनचर्या व आहारावर लक्ष ठेवावे. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. आपल्या परिसराच्या बाहेर काम करणाऱ्या व कमिशनवर काम करणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणाव व बेचैनी जाणवेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. आठवड्याच्या अखेरीस प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे. दाम्पत्य जीवन सुखद होईल. आठवड्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध सौख्य व यश देणारा असेल. या दरम्यान एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण झाल्याने तुमचे मन अत्यंत प्रसन्न राहील. दिनांक 17 ते 18 या 2 दिवसात कितीही चांगले प्रस्ताव येऊ द्यात, ते प्रस्ताव तुम्ही स्वीकारू नका. घाई गडबडीने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. त्यासाठी शांत राहून काम करण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. यासाठी मागील अनुभव तुम्ही विसरू नका, कारण नसताना काही गोष्टी तुमच्या अंगलाट येऊ शकतात. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात मागणी तसा पुरवठा करावा लागेल, त्यासाठी धावपळ होईल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात होणारे बदल हे चांगले असतील. आर्थिकदृष्ट्या व्यवहार जपून करा. समाजसेवेची आवड असली तरी ती करावी लागेल. तर मित्रांनो, हे होते मिथुन राशीचे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. श्री स्वामी समर्थ.